चला तर आपण या बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय। तत्पूर्वी मी आमच्या व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करेल, जर कुणालाही आपल्या भावना इथे व्यक्त करायच्या असतील या स्पर्धेच्या वतीने तर आपण करू शकता। जे आमचे मान्यवर आपण कुणाला जर या स्पर्धेच्या वतीने भावना व्यक्त करायची असतील तर आपण त्या व्यक्त करू शकता आणि त्यानंतर आपण लगेच बक्षीस वितरण सोहळ्याचा अंतिम टप्प्याकडे जातोय। मी विनंती करतोय आमचे मान्यवर वलकेजी राऊत साहेबांना की आपण आपले भावना इथून व्यक्त करावे। हॅलो, नमस्कार। ओम साई नरपड आयोजित मार्शल कप कबड्डी फुटबॉल स्पर्धा आज खूपच चांगल्या प्रकारे खेळीमेळीने वातावरणात पूर्ण झाल्या आणि या दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी 48 टीमला पण यावर्षी 54 संघाने भाग घेऊन म्हणजे आनंद द्विगुणित केलेला आहे। परंतु एवढंच आहे की आज ज्या आपले कैलासवासी प्रज्योत तांडेल जे आज आपल्यात नाही आहेत आणि त्यांच्या स्मरणार्थ ह्या स्पर्धा आपण आयोजित केल्या होत्या। खरंतर प्रज्योत तांडेलबद्दल बोललो म्हणजे खूपच म्हणजे कमीच आहे, जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे। कारण आज प्रज्योत तांडेल हा फुटबॉल खेळाडू, कबड्डी खेळाडू म्हणजे दोन्ही ठिकाणी त्यांचं नाव एवढं म्हणजे पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये तसंच बलसाड ते कप्पेरेटपर्यंत त्याचं होतं का हा कबड्डीमध्ये सुद्धा त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धामध्ये त्यांनी नेतृत्व केलं होतं आणि ज्यावेळेस तो कुठलंही म्हणजे कोचिंग सुद्धा त्यांनी केलं होतं। ज्यावेळेस मी त्याला स्वतः सांगितलं होतं आणि त्यावेळेस त्याची तब्येत बरी नव्हती तेव्हा सुद्धा त्यांनी आपले पारनाक्यावर त्यांनी कोचिंग केली होती। असा हा खेळाडू आपल्यात नाही आहे, खूपच दुःखद घटना आपल्या म्हणजे त्यांच्या परिवारावर खूपच कुटुंबावर त्यांचं दुःख बसलं, त्यांच्या दुःखाला चिरशांती लाभो असं मी ईश्वराने प्रार्थना करतोय। आणि या एवढ्याच खेळाडूंनी संघांनी खेळाडू वृत्तींनी खेळ दाखवून कुठेही वाद न करता आणि खेळीमेळीने खेळून आज या आपल्या स्पर्धा खरंतर मार्शल कप म्हणजे याच वर्षी हा मार्शल कप दरवर्षी आपण कबड्डी फुटबॉल स्पर्धा आयोजित करतो, परंतु आपण या वर्षापासून मार्शल कप म्हणून ही स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे। ज्यावेळेस आमचे ओमशाही नरपडचे सगळे नियोजन ज्यांनी केलं होतं त्यांनी आम्हाला एकच सांगितलं का अशा आपल्या स्पर्धा भरवायच्या आहेत आणि त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। आम्ही त्यांना लगेचच सांगितलं का तुम्ही करा, बिंदास करा, आपण तुमच्या पाठीशी आहोत आणि आम्ही दरवर्षी त्यांच्या पाठीशी असतो आणि पुढे सुद्धा पाठीशी राहू। आणि खरंच मला सांगायचं की एवढ्या लांबून जे खेळाडू आलेले आहेत त्यांनी सुद्धा म्हणजे खरं खूपच सुंदर खेळ दाखवला। खरंतर विजेत्या संघाचं मी खूप अभिनंदन करतो आणि जे उपविजेते झाले त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो। असेच दरवर्षी तुम्ही संघाने सुद्धा आम्हाला आमच्या ओमशाही नरपड क्लबला सहकार्य करावं आणि खरंच म्हणजे जे ओमशाही चे नियोजन त्यांनी खूपच सुंदर नियोजन केलेलं आहे। तसंच आमच्या पूनमताई खरंच आम्ही आम्हाला सुद्धा खूपच मोठं दुःख आहे का आमचा लाडका खेळाडू प्रज्योत तांडेल आमच्यापासून खूप दूर गेलेला आहे, परंतु आम्ही त्याच्या आठवणी खरंतर दरवर्षी आम्ही जिवंत ठेवू याचं एकच शब्द मी तुम्हाला देतोय। कारण दरवर्षी हा मार्शल कप भरवला जाईल हे मी तुम्हाला आश्वासन देतोय आणि माझे 2 शब्द संबोधतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद वलकेजी राऊत साहेब। यानंतर मी विनंती करतोय नरपड ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच सौ चेतनाताई उराडे यांना की आपण आपल्या भावना प्रकट कराव्या।
सर्वांना नमस्कार. आजच्या या संघामध्ये सर्व संघ सामील झालेले त्या सर्व संघांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. सर्व खेळाडू चांगल्या पद्धतीने खेळले आणि बरेच संघ म्हणजे ठिकठिकाणाहून आलेले आणि चांगल्या पद्धतीने खेळले. आजचा जो शेवटचा संघ होता तो खूपच म्हणजे रंगात सारखा आलेला आणि विजयी झालेल्या संघांना माझ्यातर्फे खूप खूप अभिनंदन. आणि जो आता बाद झाला आहे तो पण खूप चांगल्या पद्धतीने खेळला, त्यांना पण माझ्यातर्फे अभिनंदन. तसेच ही टुर्नामेंट आपल्या माणसांनी प्रज्योत तांडेल यांच्या स्मृतीस आपल्या आठवणीसाठी ही स्पर्धा भरवलेली होती आणि ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने झाली. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. वलकेशजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी इथून प्रदान केली जाते. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. बेस्ट प्लेयर नागराज मनी काही प्रवीण संघाचा खूप चांगला खेळ केला. यानंतर पुढील वैयक्तिक बक्षीस वितरण सोहळा. बेस्ट कीपर अरमान शेख खूप चांगलं गोल रक्षण केलंय काही प्रवीण संघाचा. टाळ्या वाजायला पाहिजेत. मर्दे स्पोर्ट्स संघाच्या वतीने टी शर्ट्स मी विनंती करेल श्री लतीशजी राऊत साहेबांना आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि जर्सी प्रदान करायची आहे. मर्दे स्पोर्ट्सच्या वतीने ही जर्सी इथून प्रदान केली जाते. मार्शल कप 2023 बेस्ट कीपर अरमान शेख. टाळ्या वाजायला पाहिजेत मित्रांनो. खूप चांगलं गोल रक्षण आपल्या संघासाठी केलंय. यानंतर बेस्ट डिफेंडर फैज शेख. मी पूनमताईंना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि जर्सी इथे प्रदान करायची आहे. बेस्ट डिफेंडर फैज शेख. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जर्सी आणि ही ट्रॉफी इथून प्रदान केली जाते. यानंतर आपण पुढे वळतोय चतुर्थ पारितोषिकाकडे. या स्पर्धेत आपण 4 पारितोषिक पाहिलेत. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी ठरतोय अजित 11 अंधेरी. संपूर्ण संघ आपण यायचा आहे. मी विनंती करेल श्री सूरज नंदलाल जयस्वाल यांना आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी इथून वितरित करायची आहे. चतुर्थ पारितोषिक अजित 11 अंधेरी. चला संपूर्ण टीम आपण लवकर या.
त्याचबरोबर मी विनंती करतोय चतुर्थ पारितोषिक अजित 11 अंधेरी, रोख रक्कम व चमचमती ट्रॉफी या स्पर्धेच्या वतीने इथून प्रदान केली जाते। जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत अजित 11 अंधेरी संघासाठी। यानंतर आपण वळतोय पुढे तृतीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरतोय केळवा बी संघ। मी सरपंच मॅडम त्याचबरोबर उपसरपंच साहेब या आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते तृतीय पारितोषिक केळवा बी संघाला इथून प्रदान करायचं आहे। रोख रक्कम व चमचमती ट्रॉफी केळवा बी संघ। जर आपला प्रतिनिधी उपस्थित असेल तर आपण सुद्धा येऊ शकता। यानंतर आपण पुढे वळतोय। खरं तर आजचा अंतिम सामना आणि अंतिम सामना पेनल्टी शूटमध्ये आपण पाहिला, त्या सामन्यातून उपविजेता ठरला तो कै प्रवीण संघ आणि तो ठरतोय द्वितीय पारितोषिकाचा मानकरी कै प्रवीण संघ। आपण संपूर्ण टीमने यायचं आहे। मी विनंती करेल वलकेशजी राऊत साहेब आणि त्याचबरोबर लतेशजी राऊत साहेब आपल्या शुभ हस्ते रोख रक्कम पारितोषिक आणि चमचमती ट्रॉफी प्रदान करायचे। द्वितीय पारितोषिकाचा मानकरी कै प्रवीण संघ। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। खूप चांगला प्रवास या संघाचा सुद्धा राहिलाय। या स्पर्धेत आपली छाप त्यांनी सोडलाय। मार्शल कप 2023 उपविजेता संघ कै प्रवीण। मेडल इथून प्रदान केले जातील आणि त्याचबरोबर चमचमती ट्रॉफी आहे। रोख रक्कम पारितोषिक वलकेशजी राऊत आणि त्याचबरोबर लतेशजी राऊत यांच्या मातोश्रींच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांनी हे प्रदान केलं, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतोय या स्पर्धेच्या वतीने। आणि मेडल सुद्धा आपण प्रदान करायचं आहे। मी विनंती करेल वलकेशजी राऊत आणि लतेशजी राऊत साहेबांना आपल्या शुभ हस्ते हे सर्व खेळाडूंना मेडल आपण प्रदान करा। चला तर पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार मानतोय। खरं तर कैलासवासी प्रज्योत तांडेल रुग्णालयात असताना अनेक संघांनी आम्हाला मदत केली होती। त्यामध्ये केळवा फुटबॉल असोसिएशन असेल, त्याचबरोबर वडराई फुटबॉल संघ, नवापूर फुटबॉल संघ, अजिंक्य नवापूर फुटबॉल संघ, त्याचबरोबर MS11 झाई क्रिकेट संघ, पारडी फुटबॉल क्लब, तडगाव फुटबॉल क्लब, या सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने खूप खूप आभार मानतोय। त्याचबरोबर धाकटी डहाणू फुटबॉल क्लब आपण पडत्या काळात जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत। यानंतर आपण जातोय वन अँड ओनली प्रथम पारितोषिकाचे मानकरी जयवीर हनुमान नरपड। संपूर्ण संघाने यायचं आहे। मी सर्व मान्यवरांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते पूनमताई आपण सुद्धा या सर्व मान्यवर आणि त्याचबरोबर सूरज नंदलाल जयस्वाल यांच्या वतीने या प्रथम विजेत्या संघाला 2000 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक दिलं जात आहे। सूरजजी नंदलाल जयस्वाल यांच्या शुभ हस्ते हे 2000 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक सर्व मान्यवरांना विनंती करेल आपण यायचंय। प्रथमतः आपण मेडल इथे प्रदान करा, त्यानंतर रोख रक्कम। या स्पर्धेसाठी खरंच सूरज जयस्वाल साहेबांचं खूप मोठं सहकार्य लाभलंय, त्यांचं मी आभार मानतोय। त्याचबरोबर रोख रक्कम पारितोषिक वलकेशजी राऊत साहेब असतील, त्याचबरोबर लतेशजी राऊत साहेब आपलंही सहकार्य नेहमी असतं आणि हाच आशीर्वाद आपण शेवटपर्यंत ठेवावा। आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण हे रोख रक्कम पारितोषिक दिलं, त्याबद्दल वलकेशजी राऊत साहेब त्याचबरोबर लतेशजी राऊत साहेब आपला आम्ही आभार मानतोय।
सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत त्यांच्याच वतीने आणि त्याचबरोबर सूरज नंदलाल जयस्वाल साहेबांच्या वतीने या प्रथम विजेत्या संघाला 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. सूरज जयस्वाल साहेबांसाठी सुद्धा टाळ्या वाजल्या पाहिजेत. वलकेजी राऊत साहेब, लतेजी राऊत साहेबांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत, ज्यांनी खूप सारं सहकार्य केलं आहे. कैलासवासी प्रज्योत तांडेल स्मृती प्रित्यर्थ आयोजित मार्शल कप 2023 प्रथम क्रमांकाचा विजेता संघ ठरतोय जयवीर हनुमान नरपड संघ. या स्पर्धेच्या वतीने नक्कीच आम्ही पुन्हा एकदा कैलासवासी प्रज्योत तांडेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. खरं तर कुटुंबावर कोसळलेले हे दुःख न पेलण्यासारखं आहे, मात्र ईश्वर आपल्याला शक्ती देवो. हे संकट आपल्यावर जे काही कोसळलं आहे त्याला दूर करत आपल्याला योग्य मार्गाने जाण्याची प्रार्थना आम्ही ईश्वराकडे करतोय. आणि समस्त नरपडवासीय, ओमसाई नरपड फुटबॉल क्लब, सर्व आमचे मान्यवर अगोदरही आपल्यासोबत होते आणि नेहमी आपल्यासोबत राहू अडीअडचणीच्या काळात. आणि या पडत्या काळात आपण ज्या पद्धतीने हे संकट पेलतायत, ही पेलण्याची ताकद आपल्याला ईश्वर देवो. पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय आणि ही ट्रॉफी वितरित आपण केली जाते या स्पर्धेच्या वतीने. धन्यवाद. सर्वांचे आभार आम्ही या स्पर्धेच्या वतीने व्यक्त करतोय, ज्यांनी खूप सारं अनमोल सहकार्य या स्पर्धेच्या वतीने केलं आहे. मेडल इथून प्रदान केले जात आहेत, रोख रक्कम पारितोषिक. त्याचबरोबर सूरज जयस्वाल साहेबांच्या वतीने या विजेत्या संघाला 2000 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक. त्याचबरोबर जे रोख रक्कम प्रथम पारितोषिकासाठी रक्कम आलाय ती वलकेजी राऊत साहेब आणि लतेजी राऊत साहेब यांनी आपल्या पिताश्रींच्या स्मृती प्रित्यर्थ दिलाय. त्यांचंही आम्ही खूप खूप आभार मानतोय. खरंच मार्शल आमच्यासोबत होता, मार्शल आमच्यासोबत आहे आणि मार्शल आमच्यासोबत नेहमी राहील. आम्ही जिथेही जाऊ. खरं तर कालच्या दिवसात खेळत असताना कुठेतरी उणीव भासली आमच्या प्रज्योतची. हे दुःख खरंच खूप भावूक करणारं आहे. आपल्या लहान वयात आपल्या खेळाने राज्यस्तरीय कबड्डी त्याचबरोबर फुटबॉलमध्ये आपल्या नावाची चमक ज्यांनी बनवली असा कैलासवासी प्रज्योत तांडेल आज आमच्या सोबत नाही आणि त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित ह्या स्पर्धेचा शेवटचा बक्षीस वितरण सोहळा ट्रॉफी प्रदान केली जाते त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते आणि आमच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं मी आभार मानतोय, सर्व प्रेक्षकांचं, सर्व महिला भगिनींचं, त्याचबरोबर सर्व मंडप डेकोरेटर्स असतील, लाईव्हची संपूर्ण टीम, पाटील नेटवर्क्स, आमचे पंच, आमचे स्कोरर, आमचे संपूर्ण टीमचा आम्ही शतशः आभार मानतोय. आणि आयोजकांच्या वतीने त्याचबरोबर मी सूरज जयस्वाल साहेबांना विनंती करेल, जे आपण 2000 रुपयांचं पारितोषिक इथे घोषित केलं आहे ते सुद्धा प्रदान करायचं आहे. संपूर्ण टीम आपण थांबा. जयवीर हनुमान नरपड आपण जे विजेते झाल्यात आपल्यासाठी 2000 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक इथे घोषित केलं होतं सूरज जयस्वाल साहेबांनी. आणि त्याचबरोबर गेली 2 दिवस भोजनाच्या व्यवस्थेसाठी त्यांच्या माध्यमातून भाजीपाल्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांचा आम्ही आभार मानतो. या स्पर्धेच्या वतीने जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत साहेबांसाठी, ज्यांनी खूप सहकार्य या स्पर्धेत आम्हाला केलं आहे, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतोय. आणि यानंतर आपण या स्पर्धेचं आभार म्हणून लगेच सन्मान चिन्ह प्रदान करतोय. मी विनंती करतोय जयेश अंबिरे यांना की आपण वलकेजी सीताराम राऊत साहेबांना या स्पर्धेच्या वतीने आभार म्हणून एक सन्मान चिन्ह प्रदान करायचं आहे. धन्यवाद. यानंतर पुढील सन्मान चिन्ह प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय पंकज भाऊ यांना की आपण या.
लतीजी सीताराम राऊत साहेबांना पुढील सन्मान चिन्ह इथून प्रदान केलं जाते. यानंतर मी संतोष धनू यांना विनंती करेल की आपण महेश राऊत साहेबांना पुढील सन्मान चिन्ह इथून प्रदान करायचं आहे. त्याचबरोबर पुढील सन्मान चिन्ह आपण प्रदान करतोय सचिन भगवान तांडेल यांना आपण सुद्धा यायचं आहे. हे सन्मान चिन्ह आपण स्वीकारायचं आहे. यानंतर जितेंद्र भाऊंना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते संतोष धनू यांना सुद्धा सन्मान चिन्ह आपण प्रदान करायचं आहे. यानंतर पुढील सन्मान चिन्ह घेण्यासाठी मी विनंती करतोय पंकज गडक साहेबांना आपण सुद्धा या. त्यानंतर लोकनियुक्त सरपंच नरपड ग्रामपंचायत चेतनाताई उराडे यांना पुढील सन्मान चिन्ह प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय उपसरपंच श्री गीतेश शेठ यांना की आपण हे सन्मान चिन्ह इथून प्रदान करायचं आहे. या स्पर्धेच्या वतीने आम्ही आभार प्रकट करतोय. यानंतर मी वलकेशजी राऊत साहेबांना विनंती करेल आपण पुढील सन्मान चिन्ह उपसरपंच नरपड गीतेशजी शेठ यांना प्रदान करायचं आहे. यानंतर पुढील सन्मान चिन्ह प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय जयेश अंबिरे यांना आपण सूरज नंदलाल जयस्वाल यांना या स्पर्धेच्या वतीने आभार म्हणून एक सन्मान चिन्ह प्रदान करायचं आहे. यानंतर मी लतीशजी राऊत साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान चिन्ह आपण इथे प्रदान करायचं आहे. ग्रास साफसफाईसाठी नारायण मर्दे यांचं सुद्धा मोठं योगदान लाभलं आहे. त्यांना विनंती करेल आपण सुद्धा या. नारायण मर्दे यांच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत कारण तुमच्यासाठी सुसज्ज मैदान ज्यांच्या वतीने झालं आहे. यानंतर मी विनंती करतोय जयेश अंबिरे यांना आपण पुढील सन्मान चिन्ह प्रदान करायचं आहे. दिलीप रघुनाथ धनू यांना पुढील सन्मान चिन्ह आपण इथे प्रदान करतोय. मी जितेंद्र मेहर यांना विनंती करेल भरत अंबिरे यांना सुद्धा आपण सन्मान चिन्ह इथून प्रदान करायचं आहे. यानंतर ओमसाई नरपड फुटबॉल क्लब आमचे सर्व मान्यवर यांच्या वतीने कैलासवासी प्रज्योत तांडेल आमच्यासोबत नसला तरी त्याच्या आठवणी आमच्यासोबत आहे. त्यांच्या कुटुंबियांना विनंती करतोय की आपण हे सन्मान चिन्ह स्वीकारावं. मी ओमसाई नरपड फुटबॉल क्लबच्या सदस्यांना विनंती करेल आपण हे सन्मान चिन्ह इथून प्रदान करावं. पूनमताई आपणास विनंती असेल आणि सर्व कुटुंबीय आपण हे सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. ओमसाई नरपड फुटबॉल क्लब आपण लगेच या हे सन्मान चिन्ह प्रदान करण्यासाठी. कैलासवासी प्रज्योत तांडेल यांच्या कुटुंबियांना हे सन्मान चिन्ह इथे प्रदान केलं जाते. चला लवकर या मी विनंती करतोय. पूनमताई आम्ही तुमच्याबरोबर सदैव पाठीशी आहोत. प्रज्योत आपल्याबरोबरच आहे. तो आपल्याला सोडून नाही गेला मिळत. सर्व नरपडचे जे आमचे सर्व खेळाडू आहेत प्रज्योतचे मित्र आहेत सर्व आहेत तुमच्या पाठीशी आम्ही आहेत.
राहतील तर आपलं कुटुंबीय खंबीर राहील. आणि यानंतर मी विनंती करतोय हा कार्यक्रम इथेच संपल्याचं. धन्यवाद.